करत आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जपलेल्या समता, लोकशाही आणि समावेशकतेच्या मूल्यांना संगीत सुरांनी उजाळा देण्याची अनोखी परंपरा यंदाही जपली गेली। मुंबईत झालेल्या भीमांजली या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमातून डॉक्टर बाबासाहेबांची स्मृती आणि विचार यांना भावांजली अर्पण करण्यात आली। हे या कार्यक्रमाचं 10वं वर्ष होतं। सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट या प्रसंगी उपस्थित होते। सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉक्टर हर्षदीप कांबळे यांनी दूरदर्शनशी बोलताना या कार्यक्रमाच्या संकल्पनेविषयी सांगितलं। 6 डिसेंबरचा हा जो अभिवादनाचा कार्यक्रम आहे हा एक आगळा वेगळा तर आहेच, पण आम्ही हा यासाठी आयोजित करतो की 6 डिसेंबरला सकाळी लोकांनी बाबासाहेबांना आदरांजली द्यावी, त्यांचं स्मरण करावं आणि हा रवींद्र नाट्य मंदिर या ठिकाणाहून मग आम्ही इथून चैत्यभूमी या ठिकाणी जातो। आज हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे। आपल्याला सर्वांना माहीत आहे की आता 75 वर्ष संविधानालाही पूर्ण झालेलं आहे। ज्या बाबासाहेबांनी आपल्या देशाला संविधान दिलं, ज्या संविधानामुळे भारत देश जो आहे हा जागतिक महासत्ता होत आहे, तर त्याची जी आखणी आहे, त्याचा ॲक्शन प्लॅन जो आहे हा बाबासाहेबांनी त्या संविधानामध्ये लिहून ठेवलेला आहे आणि त्याच्यावर आपण चालत आहोत। यंदाच्या भीमांजलीमध्ये सुप्रसिद्ध सितारवादक उस्ताद शुजात हुसेन खान यांनी आपली कला सादर केली। बासरी आणि शहनाई अशा दोन्ही वाद्यांवर प्रभुत्व लाभलेले पंडित रूपक कुलकर्णी यांच्या वादनातल्या एकाग्रतेची अनुभूती रसिकांना घेता आली। पंडित अतुल कुमार उपाध्ये, पंडित श्रीधर पार्थसारथी, पंडित मुकेश जाधव या मान्यवरांनीही प्रेक्षकांना तालबंधाचं मोहक दर्शन घडवलं। वळूया क्रिकेट जगताकडे।